पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यात 2 दिवसात घडलेल्या 2 हत्याकांडांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। रविवारी बंबईपाडा येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी उसरली गावाजवळ आणखी एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे। रविवारी सायंकाळी बंबईपाडा परिसरात एका महिलेचा मृतदेह घराजवळ आढळून आला होता। तिच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच अवघ्या काही तासात दुसरी धक्कादायक घटना समोर आली। सोमवारी उसरली गावाजवळ सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणी 2 पिल्लरच्या मधोमध एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। यातील मृताचे नाव अमित राय असे असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्या डोळ्यामध्ये भोसकल्याच्या खुणा आढळून आल्याने ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दोन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली। या हत्याकांडामुळे पनवेल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सलग 2 दिवसात 2 हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। पोलीस पथकांनी दोन्ही ठिकाणी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। या हत्यांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन आणि संशयितांची चौकशी यावर भर दिला जात आहे। सलग घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे पनवेल तालुका हादरला आहे।